नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. आणि मी उठणार ड्रायव्हरला सांगायला जाणार तेवढ्यात टायर डायरेक्ट फुटला, बस झाला आणि बस जागेवर थांबली. मग मी यांना म्हटलं की लोकांना उठवायला पाहिजे काय, तर ड्रायव्हर बोलले की नाही नॉर्मल आहे, ते टायरच बंद झाला ना, तो होईल रिकवर. आणि तोपर्यंत ड्रायव्हरना वगैरे सांगत होतो आम्ही की क्लिनरना आणि ड्रायव्हरना की ॲटलिस्ट तुम्ही पोलिसांना इन्फॉर्म करा, फायर ब्रिगेडला इन्फॉर्म करा. बट ते पण करायला तयार नव्हते. मुंबई गोवा महामार्गावर महाडमधील सावित्री पुलाजवळ चालत्या लक्झरी बसने पेट घेतला, मात्र सुदैवानं मोठा अनर्थ टळला. हा सगळा अनर्थ बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे नाही, तर बसमधून प्रवास करत असलेल्या एका बहीण भावाच्या प्रसंगावधानामुळे टळल्याची माहिती समोर आली. रात्री 1:30 ते 2 वाजण्याच्या दरम्यान सगळे प्रवासी गाढ झोपेत असताना चालत्या बसनं पेट घेतला. मात्र हा प्रकार बसमधून प्रवास करत असलेल्या रत्नागिरीमधील मिऱ्या येथील आर्यन भाटकर याच्या लक्षात आला. आकांक्षा ढगळ आणि आर्यन भाटकर या दोन्ही बहीण भावांना सगळ्या प्रवाशांना जागं करून खाली उतरवलं, म्हणून मोठा अनर्थ टळला. आर्यन हा मुंबई दादर येथे ICS हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाचा विद्यार्थी असून आकांक्षा ही रुपारेल महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. या बहीण भावाच्या अचाट शौर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र त्याने 21 प्रवाशांचे प्राण कशा रीतीने वाचवले याचा थरार घटनाक्रम या भावंडांनी सांगितलाय. तर आता बघायला लागलं तर प्रॉपर 1:30 to 1:45च्या टायमिंगला हे झालं. टायर ऑन दी वे बर्न झाला डायरेक्ट, आणि तो बर्निंगचा जो वास आला ना टायरचा, त्याने मी ऑलरेडी अलर्ट होतो, कारण का तो वासाचं म्हणजे माहिती आहे, मी जसं की ड्राईव्ह करतो ना, तर टायर बर्नचा जो वास असतो ना तो कळायला लागतो मला. तो मी अलर्ट होतो ऑलरेडी, आणि मी उठणार ड्रायव्हरला सांगायला जाणार तेवढ्यात टायर डायरेक्ट फुटला, बस झाला आणि बस जागेवर थांबली. मग ड्रायव्हर उतरले, तोपर्यंत ड्रायव्हरने वगैरे कोणाला काही सांगितलं नाही. मी खाली उतरलो तर टायरला एक छोटी आग लागली होती. मग मी यांना म्हटलं की लोकांना उठवायला पाहिजे काय, तर ड्रायव्हर बोलले की नाही नॉर्मल आहे, ते टायरच बंद झालं ना, तो होईल रिकवर. त्यांना तोपर्यंत एक्सटिंग्विशरची पण शुद्ध नव्हती. मग मी त्यांना म्हटलं की एक्सटिंग्विशर तरी असेल ना, कारण तो त्यांच्याकडे असायलाच पाहिजे. मग त्याने तो काढला, तो 25% पण भरलेला नव्हता, तो एम्प्टी होता आणि त्यांना तो यूज करता येत नव्हता. आणि मी आता HM हॉटेल मॅनेजमेंट करतोय ना, सो मला माहिती आहे की तो कसा यूज करायचा, आम्हाला शिकवतात प्रॅक्टिकल्सला वगैरे. सो मी तो घेतला आणि तो स्प्रे करण्याचा प्रयत्न केला, पण तो झाला नाही. बिकॉज त्याचा जो नॉच होता ना, तो नॉच खराब होता, म्हणजे तो तुटलेला होता, कधी यूज नसेल केलेला, त्यामुळे असू शकतो. मग तो राहायला बाजूला. मग मी परत म्हटलं की लोकांना उठवायला पाहिजे, तर ड्रायव्हर आणि क्लिनर वगैरे म्हणत होते की नको, अजून गरज नाही, म्हणजे फक्त टायरनच बर्न आहे. मग मी यांचं ऐकत नाही बसलो, मी गेलो वरती, लोकांना उठवलं, कारण माझी बहीण पण आहे, बहीण होती आणि परफेक्ट टायरच्या वरतीच आमचा कंपार्टमेंट होता. सो मी बहिणीला अलर्ट केलं, तिला म्हटलं की उठ, आणि मला एक बॅग जी माझी भेटली घाईघाईत गर्दीमध्ये, ती मी उचलली, बहिणीकडे दिली, म्हटलं तू बाहेर जा. आणि लोकांना सगळ्यांना बाहेर घेतलं, एक आजोबा पण होते, त्यांना पण बाहेर घेतलं. आणि खाली गेल्याच्यानंतर परत लक्षात आलं की पुढच्या साईडला जी लोकं आहेत ना, त्यांना माहितीच नाही, कारण का AC कंपार्टमेंटमध्ये एवढा व्हॉईस जात नाही बाहेरचा. सो मग परत जाऊन त्या लोकांना हलून हलून उठवायला लागलं, त्यांना उठवलं, बाहेर आलो, तरी पण फायर कंट्रोलमध्ये नव्हती. मग फायर अजून वाढली. दुसऱ्या गाड्यांमधून पाणी वगैरे आणून आम्ही आग विझवण्याचा प्रयत्न केला, बट ते पॉसिबल नाही झालं. मग ती आग वाढत गेली. आणि तोपर्यंत ड्रायव्हरना वगैरे सांगत होतो आम्ही की क्लिनरना आणि ड्रायव्हरना की ॲटलिस्ट तुम्ही पोलिसांना इन्फॉर्म करा, फायर ब्रिगेडला इन्फॉर्म करा. बट ते पण करायला तयार नव्हते. मग मी ते माझ्या पर्सनल नंबरवरून पहिलं फायर ब्रिगेडला कॉल केला, मग पोलिसांना कॉल केला. मग हे एक 15 to 30 मिनिट्समध्ये सगळं झालं. आणि फायर जी बसला पकडली ना, ती ऑलमोस्ट म्हणजे 2 किंवा 3 मिनिटामध्ये बस पूर्ण आपली बंद झाली होती. मग पोलीस आणि फायर ब्रिगेड येऊन मग सगळी फायर कंट्रोलमध्ये आणली. माझं नाव आकांक्षा अभिजित ढगळ. आम्ही दादा आणि मी दोघं एकत्र जात होतो. मी ॲक्च्युली आधी झोपले होते, पण नंतर मग धूर आणि वाढला, परत दादा बोलवायला आला आणि त्याने सांगितलं की अशी अशी आग लागली म्हणून. तर मग सगळे उतरलो खाली, पण धूर वाढल्यामुळे काही एवढं दिसत नव्हतं क्लिअरली. मग सगळ्यांना लोकांना उठवेपर्यंत सामान आणि ज्यांना जे हाताला लागलं ते घेऊन आले. मग आम्हाला फक्त आमची म्हणजे लॅपटॉपची एक बॅग होती, ती घेता आली, बाकी तर काय मिळालंच नाही, म्हणजे दिसतच नव्हतं आणि घेणं पण ते इम्पॉसिबल होतं. तर मग आम्ही बाहेर आलो आणि नंतर मग ती पूर्णच बंद झाली. नंतर पोलिसांना आणि ह्याने फायर ब्रिगेडला कॉल केला. मग थोड्या वेळा आम्ही घरातल्यांना पण सगळं सांगितलं, ते पण सगळे घाबरले होते. त्यानंतर आमचं सामान बघायला तसं कपडे पण होते आणि सगळं म्हणजे खूप सामान होतं आणि कॅश पण होती. तर ह्याची कॅश खूप होती, अराऊंड 1 लाख कॅश होती आमच्याकडे. कॉलेजची फीज, रेंटवर राहतो सो त्याचं सगळं भाडं आणि सगळं कॉलेजची फीज होती. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, महाड.
नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.